मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला। दरम्यान मुंबईकरांना याबाबत काय वाटतंय, मुंबईकरांशी संवाद साधलाय प्रशांत बढेनं, पाहूया। जरांगे पाटील मुंबईला येत आहेत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर। मुंबईकरांना नेमकं काय वाटतं? गणेशोत्सव सुरू आहे, अशात त्यांनी इथे येऊ नये अशी मागणी होते, मात्र ते ठाम आहेत मुंबईमध्ये येण्यासाठी। काय वाटतं? खरं तर जरांगे पाटील साहेबांचं तर स्वागतच आहे। राहिला आपला गणेशोत्सव तर प्रत्येकाच्या घरात, दारात आणि प्रत्येकाच्या मंडळात साजरा होतोय, परंतु आज ह्या मराठा समाजासाठी आज जे नेतृत्व झळकतंय आणि त्याच्यासाठी जर ते मुंबईमध्ये येत आहेत तर आम्ही त्यांचं स्वागत करू। येऊ दे ना मराठे, म्हणजे मुघलांना याचा त्रास होता की हुजूर मराठे आ गए, तर सरकारला हा त्रास होतोय याच्या मागचं नेमकं कारण नाही होतं। आणि जर तुम्ही शांतता मोर्चे पाहिलेत किंवा मग आतापर्यंत झालेली आंदोलनं पाहिलेत मराठा मोर्चांमधली, तर कुठल्याही मोर्चात कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येक मराठा स्वयंसेवकांनी घेतली। तर पाटलांनी मुंबईत यावं, निर्विवाद यावं आणि मुंबई जर न्याय देणार असेल आणि मुंबईतच न्याय मिळणार असेल तर मराठ्यांचं खरंच स्वागत आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या स्वागतांसाठी पायरीवरती उभे राहू, एवढं नक्की। ते कोणत्याही तारखेला जरी आले तरी आम्ही सहभागी तर होणारच आहोत, पण ही विनंती आहे की जर पुढे ढकललं तर जास्तीत जास्त मराठा समाज याच्यामध्ये एकत्र येऊन सहभाग घेऊन हा मराठा मोर्चा जे उपोषण आहेत त्यांना पाठिंबा देऊन आणि यावेळेस आरपारची लढाई करून आम्ही आमचं आरक्षण हे मिळून राहू। आम्हाला यायला टाइम भेटेल की नाही हे माहीत नाही, पण आम्ही साहेबांच्या सोबतच असणार दरवेळी आणि साहेब आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करणार मुंबईमध्ये आणि आम्ही त्याच्या आंदोलनामध्ये जाणार। प्रशांत बडे, एबीपी माझा।